राजनीती न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। 2024 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर शहरामध्ये AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा होणार आहे। MIM चे जे अधिकृत उमेदवार आहे फारुख शाबदी यांच्या प्रचारार्थ सोलापूर शहरातील पानगल हायस्कूल या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे। परंतु जे MIM चे कार्यालय आहे या ठिकाणी कार्यकर्ते जे हजारोच्या संख्येने या ठिकाणी जमा झालेले आहेत। काय सांगाल सर, या कशाला जमा झाला तुम्ही? हे 40 वर्षाचं स्वप्न आहे। इथं एकदा बी आमदार मुसलमानचा आमदार झालेला आहे नाही, तर आमचं स्वप्न आहे, हे स्वप्न 2024 ला पूर्ण होणार आहे। MIM च्या मार्फत एक मुसलमान उमेदवार इथं निवडून येणार आहे आणि 23 तारखेला गुलाल आमचाच उधळणार आहे। कहाँ से आए हो भाषण सुनने के लिए? मैं माशावस्ती मधून आलेला आहे। आमचं दक्षिण विधानसभा येते, तर भाईवर आमचं प्रेम आहे म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत। गुलाल आमचाच उधळणार आहे। काय सांगाल मामा, तुम्ही गॉगल घातलेला आहे MIM चा, काय वाटतं, काय घोषणा MIM चे MIM चे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे शरद शाबदी साहेब कमीत कमी 15 ते 20 हजार वोटिंगने निवडून येणार आहे। यांचं 1% करणार। असदुद्दीन ओवैसी काय भाषणात काय घोषणा करू आता तिने काय बोलणार ते बघायसाठी यासाठी आम्ही आलेले सध्या। कुठून आलात तुम्ही? मी सिद्धेश्वर मधून आलेलो आहे। काय वाटतं यावेळेस MIM या ठिकाणी यावरती मुस्लिम यावरती MIM चे पार्टी निवडून येणार आहे। शाबदी साहेब 15 ते 20 हजार वोटिंगने निवडून येणार आहे, मला खात्री आहे। काय सांगाल सर, आपलं नाव काय? मेरा नाम सादिक है, शहर मद्दा से रहता हूँ मैं बोलता हूँ तमाम जितने भी मतदान वोट डालने वाले जो पब्लिक है, तमाम लोग MIM को वोट करो और असदुद्दीन ओवैसी के हाथ को मजबूत करो, क्योंकि वो वाहिद एक शख्स है जो एक मसीहा बोल को एक अवाम की एक नुमाइंदगी करता है, चाहे वो जमीन पर हो चाहे पार्लियामेंट में हो, बहुत मुखर होके बोलता है बंदा वो। आज आप सभी कार्यकर्ते जमा हुए हैं, क्या मकसद क्या है जमा होने का? हमको असदुद्दीन ओवैसी से मोहब्बत है और फारुख शाबदी को जीता को लेकर आना है, और मेरे खायद बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी सोलापुर का रहे हैं, तो उनकी मोहब्बत में हम सब यहाँ पे जमा हुए हैं।